हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे. असा मस्त नाश्ता आपण तयार करणार आहोत. डब्याला भाजी द्यायची काहीच गरज नाही. पीठ मळून घेतलेलं आहे चपाती. आता त्याच्यावर तयारी करून घ्यायची आहे. लसूण काढून घेतलेला आहे, तो चपाती थोडी लाटून घ्यायची आणि लसूण घालायचा आहे आणि लाल तिखट बॅडगी मिरचीचं घालायचं आहे. ओवा घालायचा आहे भरपूर, पोटाला चांगला असतो. मीठ घालायचं आहे थोडं आणि तूप घालायचं आहे 2 चमचे. सगळं चांगलं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. भाजी नसेल मुलांना तर ह्या प्रकारे करून द्या किंवा उठायला उशीर झाला. भरपूर खमंग लागते ही रेसिपी. नक्की मुले हेच मागतील ना रोज डब्याला. अशा प्रकारे चाकूनं सगळे असे कट करून घ्यायचे आहेत आणि थोडं पीठ घालायचं आहे, सुक्कं पीठ, आणि त्याला असा रोल करून घ्यायचा आहे. मस्त असे खमंग लागते की दुसरं मुलं मागणारच नाहीत. पूर्ण असा गोळा करून या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. माझी मुलगी तर रोज डब्याला हेच मागते. पूर्ण परत गोल करून घ्यायचा आणि परत लाटून घ्यायचं आहे. तुम्ही काय काय देता डब्याला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चांगला असं गोल लाटून घ्यायचा आहे. खूप म्हणजे खूपच मस्त लागते. थोडं पीठ लावून मग लाटून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिकटत नाही. पातळ जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही लाटू शकता चपातीसारखं. व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळं नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चांगलं शेकून घ्यायचं आहे. तूप लावूनच मी इथं शेकून घेतलेलं आहे. दोन्ही बाजू खमंग अशा दाबून शेकून घ्यायच्या आहेत. तूपच लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. अजून एक मी डब्यासाठी इथं दाखवत आहे. ब्रेड घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण कोथिंबीर सगळी मस्त जाडसरच काढून घ्यायची आहे. तूप घालायचं आहे, चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि ओरिगॅनो घालायचं आहे, मीठ घालायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण आणि कोथिंबीर जी आपण बारीक करून घेतलेली ना ती पण घालायची आहे. आता ब्रेडला अशा प्रकारे तूप लावून मी भाजलेलं आहे, बटर लावलेला नाही. हे पण आपण डब्यात देऊ शकतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.